Hello students, in this lecture we have to study internal energy and first law of thermodynamics. What is meant by internal energy? Every substance is associated with definite amount of energy. This energy is stored into the substance is called as the internal energy. म्हणजे काय, प्रत्येक सबस्टन्सकडं किंवा प्रत्येक सिस्टीमकडं स्वतःची अशी काहीतरी एनर्जी असणार आहे आणि डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी असणार आहे आणि ती एनर्जी काय त्या सबस्टन्समध्ये किंवा सिस्टीममध्ये स्टोअर केली जाते. त्याला काय म्हणतो आपण, इंटरनल एनर्जी. अंडरस्टँड? परत एकदा बोलतोय, प्रत्येक सिस्टीमकडे किंवा प्रत्येक सबस्टन्सकडं स्वतःची अशी काहीतरी डेफिनेट काहीतरी विशिष्ट अशी एनर्जी असणार आहे, काहीतरी अमाऊंट असेल आणि ती एनर्जी त्या सिस्टीममध्ये स्टोअर केली जाते किंवा सबस्टन्समध्ये स्टोअर केली जाते. त्यालाच काय म्हणतो आपण, इंटरनल एनर्जी. अँड इंटरनल एनर्जी इज डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर यू. ते कशाने डिनोट करतो, कॅपिटल लेटर यू न. द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज मेड अप ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम. म्हणजे सिस्टीममध्ये जेवढे काय पार्टिकल असतील त्या प्रत्येक पार्टिकलची इंटरनल एनर्जी कशी बनणार आहे, तर ती कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्याची काय असेल, सम असेल. सिस्टीममध्ये जेवढे काय पार्टिकल असतील त्या प्रत्येक पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सम म्हणजे काय असेल, इंटरनल एनर्जी. नेक्स्ट, द चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1. चेंज कसा काढतो आपण, फायनल मायनस इनिशियल. डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1 म्हणजे U2 काय असणार आहे, फायनल असणार आहे आणि U1 काय असेल, इनिशियल स्टेजची इंटरनल एनर्जी असणार आहे. वेअर U1 अँड U2 आर द इंटरनल एनर्जीज ऑफ इनिशियल अँड फायनल स्टेट रिस्पेक्टिवली. नेक्स्ट, U इज द स्टेट फंक्शन अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. U हे स्टेट फंक्शन आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट, द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम चेंजेस वेन एनर्जी ट्रान्सफर्ड इन और आउट ऑफ द सिस्टीम ॲज हीट और वर्क. म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी कधी चेंज होणार आहे, तर ज्यावेळेस हीट किंवा वर्क हे फॉर्म आहेत एनर्जीचे, बरोबर आहे का. हीट किंवा वर्क हे एनर्जीचे फॉर्म आहेत, ते फॉर्म सिस्टीममध्ये ट्रान्सफर होतील किंवा सिस्टीममधून बाहेर पडतील त्यावेळेस सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होते, चेंज होते. समजले? म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी कधी बदलणार आहे, ज्यावेळेस हीट किंवा वर्क हे दोन फॉर्मॅट एनर्जीचे ते सिस्टीममध्ये ट्रान्सफर होतील किंवा सिस्टीमच्या बाहेर पडतील तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, चेंज होते. मग इन्क्रीज होते का डिक्रीज होते ते पुढे बघतोय आपण. नेक्स्ट, टू नो डेल्टा यू. डेल्टा यू म्हणजे चेंज कसा होणार आहे, ट्रान्सफर झाल्यावर सिस्टीममध्ये हीट जाते का बाहेर जाते त्यावेळेस चेंज बघायचा आपल्याला. टू नो डेल्टा यू, द एनर्जी सप्लाइड टू ऑर रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम नीड टू बी मॉनिटर्ड. म्हणजे आपल्याला डेल्टा यू जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर सिस्टीममध्ये जी काही एनर्जी ट्रान्सफर होते किंवा बाहेर पडते ती काय करावं लागेल, मॉनिटर करावं लागेल, म्हणजे ते कॅल्क्युलेट करावं लागेल चेंज. आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी नेक्स्ट 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. फर्स्ट पॉईंट काय, द एनर्जी ट्रान्सफर्ड इन टू द सिस्टीम बाय हिटिंग और परफॉर्मिंग वर्क ऑन इट इज ॲडेड टू द सिस्टीम. म्हणजे आपण साइन कन्व्हेन्शन बघितले ते बघा, साइन कन्व्हेन्शनमध्ये जे आहे का तेच आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण सिस्टीमला हीट सप्लाय करतोय म्हणजे सिस्टीमची एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे, बरोबर आहे का. किंवा सिस्टीमच्या वरती वर्क करतोय, म्हणजे आपण पिस्टन आहे, पिस्टन वरतून खाली ढकलतोय किंवा प्रेशर अप्लाय करतो वरतून, त्यावेळेस वर्क कुठं होतंय, सिस्टीमवरती होतंय. मग ह्या दोन्ही कंडिशनला सिस्टीमची एनर्जी काय होते, वाढते, बरोबर आहे का. द एनर्जी ट्रान्सफर्ड इन टू द सिस्टीम, आपण सिस्टीममध्ये एनर्जी ट्रान्सफर करतोय. कशी ट्रान्सफर करतोय, बाय हिटिंग. हीट करतोय म्हणजे तिथं हीट एनर्जी काय होते, ॲब्झॉर्ब होते. ऑर बाय परफॉर्मिंग वर्क ऑन इट ॲडेड टू द सिस्टीम. म्हणजे नंतर जे सिस्टीमवरती वर्क करतोय ह्या दोन्ही एनर्जी काय होतात, सिस्टीममध्ये किंवा सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये ॲड होतात. समजते? नेक्स्ट, the energy transferred from the system by cooling
or performing work on the surrounding is removed by the system. आता बघा, ज्यावेळेस सिस्टीमकडून एनर्जी बाहेर पडणार आहे, सिस्टीमकडून एनर्जी बाहेर पडणार आहे कुठल्या फॉर्ममध्ये, एकतर ती हीटच्या फॉर्ममध्ये आणि वर्कच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ज्यावेळेस सिस्टीम, लक्षात घ्या, ज्यावेळेस सिस्टीम सराउंडिंगवरती वर्क करते, एक्सपान्शन होते, सिस्टीम सराउंडिंगवरती वर्क करते, त्यावेळेस सिस्टीमची एनर्जी काय होते, कमी होते. म्हणजे एनर्जी सिस्टीमपासून काय होते, रिमूव्ह होते. म्हणजे हे वर्कच्या बाबतीतलं कळाले. आता हीट एनर्जी कशी, आता समजा बॉइलिंग वॉटर आहे 100 डिग्री सेल्सिअसला, ते आपण रूम टेम्परेचरला ठेवलं आहे. वॉटरचं टेम्परेचर काय 100 डिग्री सेल्सिअस आहे. रूम टेम्परेचरला ठेवल्यानंतर टेम्परेचर काय वेळानंतर काय होतंय, कमी होणार आहे. 100 डिग्री सेल्सिअसचं ते 25 पर्यंत येणार आहे काही वेळ गेल्यानंतर. आता ह्या वेळेस काय होतंय, हीट जी एनर्जी आहे सिस्टीमची ती काय होते, ट्रान्सफर होते. कुठं, सराउंडिंगकडं. कशी ट्रान्सफर व्हायला लागले, तर ती काय जी हीट एनर्जी आहे ती आपण कूल करून ट्रान्सफर होते. समजतंय? म्हणजे दोन गोष्टी लक्षात आलेत. आपण सिस्टीमला कूल केलं म्हणजे तिथं सुरुवातीला टेम्परेचर जास्त आहे, ते टेम्परेचर कमी केलं. टेम्परेचर कमी करत असताना ती एनर्जी काय होते, सराउंडिंगकडं ट्रान्सफर होते. हे एक झालं. म्हणजे त्यावेळेस सिस्टीमची एनर्जी काय व्हायला लागली, कमी व्हायला लागली. आणि दुसरं काय असेल, परफॉर्मिंग वर्क ऑन द सराउंडिंग, आणि सराउंडिंगवरती वर्क करतोय. वर्क करतोय म्हणजे काय, कॉम्प्रेशन काय एक्सपान्शन, तर आपण मगाशी बोललो होतो, एक्सपान्शन करतोय. सुरुवातीला पिस्टन येत आहे, आणि नंतर पिस्टन काय वेळानंतर काय होतंय, वरती जातोय. मग त्यावेळेस वर्क कसं होणार आहे, हे पिस्टन वरती चाललं म्हणजे सिस्टीमकडून वर्क कुठं होते, सराउंडिंगकडे होते. बरोबर आहे का. आणि मग अशी दुसरं एक एक्झाम्पल सांगितलं होतं की बॉइलिंग वॉटर आहे, ह्या बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. आणि ते थोड्या वेळानंतर काय होते, थंड होते. आणि थंड होऊन टेम्परेचर किती येते, रूम टेम्परेचरच्या आसपास येणार आहे. मग इथं हीट एनर्जी काय होईल, सिस्टीमकडून सराउंडिंगकडं ट्रान्सफर होईल. आणि ह्या दोन्ही केसमध्ये कुणाची एनर्जी कमी व्हायली, तर सिस्टीमची. द एनर्जी ट्रान्सफर्ड फ्रॉम द सिस्टीम बाय कूलिंग ऑर परफॉर्मिंग वर्क ऑन द सराउंडिंग इज रिमूव्ड बाय द सिस्टीम. समजले. आता ह्याच्यावर काहीतरी प्रॉब्लेम आहेत आपल्याला 2-3. द फॉलोइंग एक्झाम्पल इलुस्ट्रेट हाऊ टू डिटरमाइन द डेल्टा यू. म्हणजे खालच्या काही एक्झाम्पल आपल्याला डेल्टा यू कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते समजणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल, 30 किलो जूल ऑफ हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम. म्हणजे 30 किलो जूल आपण हीट सिस्टीमला सप्लाय करतोय. आता सिस्टीमला हीट सप्लाय करतोय, सिस्टीमला बरं समजा ही सिस्टीम आहे, ही एक सिस्टीम आहे आणि त्याला आपण हीट सप्लाय करतोय. म्हणजे कुणाची एनर्जी वाढणार आहे, तर सिस्टीमची एनर्जी वाढणार आहे. बरोबर आहे. 30 किलो जूल ऑफ हीट इज सप्लाइड टू सिस्टीम मीन्स हीट सप्लाइड इज ॲडेड टू द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. म्हणजे हीट काय होते, सिस्टीममध्ये ॲड होते सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये, आणि त्याच्यामुळे ॲड झाल्यामुळे व्हॅल्यू कशी येणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणून डेल्टा यू काय येईल, +30 किलो जूल. फर्स्ट एक्झाम्पल काय आले, म्हणजे ज्यावेळी सिस्टीमकडे हीट येणार आहे, कुठली एनर्जी असेल, वर्क असेल किंवा हीट असेल, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. आणि ज्यावेळी सिस्टीमकडून बाहेर पडणार आहे ती व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह. सेकंड एक्झाम्पल आहे, इफ 20 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. इफ 20 किलो जूल ऑफ वर्क ऑन द सिस्टीम, म्हणजे आता सिस्टीमच्या वरती वर्क व्हायला लागले. समजते, सिस्टीममध्ये वर्क व्हायला लागले किंवा सिस्टीमच्या वरती वर्क होते, ह्याचा अर्थ जे काय वर्क असेल किंवा जी काही एनर्जी असेल ती कुठे ॲड व्हायला लागली, सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये. त्याच्यामुळे काय म्हणले, दिस एनर्जी इज ॲडेड टू द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम, कॉन्सिक्वेंटली डेल्टा यू इज इक्वल टू +20 किलो जूल. समजते, कारण की वर्क कुठे ॲड व्हायला लागले, सिस्टीममध्ये वर्क ॲड व्हायला लागले किंवा सिस्टीमच्या वरती वर्क होते. ज्यावेळेस सिस्टीमच्या वरती वर्क होते त्यावेळेस सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. थर्ड एक्झाम्पल, सपोज अ सिस्टीम रिलीजेस 10 किलो जूल ऑफ हीट. सिस्टीम काय करते, 10 किलो जूल ऑफ हीट रिलीज करते, बाहेर टाकते, अँड परफॉर्म्स 50 किलो जूल ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग. आणि ती काय करते, 15 किलो जूल वर्क करते. दोन्ही गोष्टींमध्ये काय आलं पाहिजे, सिस्टीम हीट रिलीज करते, ह्याचा अर्थ दिस एनर्जी इज रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम. त्याच्यामुळे व्हॅल्यू काय येणार आहे, -10 किलो जूल. कळते ना. आणि परत परफॉर्म्स 50 किलो जूल ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग, आणि ती परत सराउंडिंगवरती वर्क करते.
म्हणजे समजा इथं पिस्टन आहे, पिस्टन वरती चालला म्हणजे सराउंडिंग वरती वर्क व्हायला लागले. मग सराउंडिंग वरती सिस्टीमकडून जर सराउंडिंग वरती वर्क होत असेल तर सिस्टीमची एनर्जी काय होते, कमी होते. बरोबर आहे का. मग इथं व्हॅल्यू काय आहे आता -15 किलो जूल. बरोबर आहे का. ह्या दोघांचे काय करायचे ॲडिशन, -10 प्लस -15 ह्याचे ॲडिशन काय येणार आहे -25. मग इथं काय सांगितलं मग, दीज टू क्वांटिटीज म्हणजे एक तर हीट रिलीज व्हायला लागली आणि दुसरं वर्क कुठं व्हायला लागले सराउंडिंगमध्ये. दीज टू क्वांटिटीज ऑफ एनर्जीज आर रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम किंवा इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू -10 -15 हे दोघांचे ॲडिशन काय ते -25 किलो जूल. आणि चौथं एक्झाम्पल आहे मला सॉल्व्ह करायला दिलं इंटेक्स क्वेश्चनमध्ये. 25 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम अँड इट रिलीजेस 50 किलो जूल ऑफ हीट. देन व्हॉट इज डेल्टा यू. डेल्टा यूमध्ये चेंज विचारलं आपलं. तर काय काय करावं लागलं आपल्याला, 25 किलो जूल ऑफ वर्क इट्स डन ऑन द सिस्टीम. आता सिस्टीमवरती वर्क व्हायला लागले त्याच्यामुळे व्हॅल्यू काय असेल, पॉझिटिव्ह असेल 25. समजते ना. 25 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम मीन्स द वर्क डन ऑन द सिस्टीम इज ॲडेड टू द इंटरनल एनर्जी. जी वर्क व्हायला ते इंटरनल एनर्जीमध्ये ॲड व्हायला व्हॅल्यू काय असेल पॉझिटिव्ह. अँड सिस्टीम रिलीजेस 50 किलो जूल ऑफ हीट म्हणजे सिस्टीम 15 किलो जूल ही रिलीज करते किंवा युअल करते किंवा बाहेर टाकते. त्याच्यामुळे सिस्टीमची एनर्जी काय होणार आहे, कमी होते. अँड हीट रिलीज्ड इज रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम्स इंटरनल एनर्जी. त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू काय असेल -50. आता हे +25 आणि +-50 याचं कॅल्क्युलेशन काय येणार आहे 10 किलो जूल. डेल्टा यू इज इक्वल टू काय ते 10 किलो जूल. ओके. नेक्स्ट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज सिम्पली कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे काय. लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी 11वीमध्ये बघितलेलं आहे. टोटल एनर्जी कशी राहते, कॉन्झर्व म्हणजे काय कॉन्स्टंट. फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics is simply conservation of energy. According to this law, the total energy of system and surrounding remains constant when the system changes from initial state to final state. म्हणजे एखादी सिस्टीम इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे गेली त्यावेळेस एखादी सिस्टीम इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे गेली त्यावेळेस सिस्टीमची जी काही एनर्जी आहे ती कशी राहणार आहे, कॉन्स्टंट राहते, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. अँड दिस लॉ इज स्टेटेड इन डिफरंट वेज. हा जो लॉ आहे डिफरंट वेमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. जरी डिफरंट वेमध्ये सांगितलं असला त्या तिन्ही स्टेटमेंटचा अर्थ कसा आहे, सेमच. मग फर्स्ट स्टेटमेंट आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय सांगितलंय, द एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. युनिवर्सची जी काही एनर्जी आहे ती कशी राहते, कॉन्स्टंट राहते, म्हणजे बदल होत नाही. फर्स्ट काय आलंय, द एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. सेकंड, द टोटल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. म्हणजे आयसोलेटेड सिस्टीमची जी काही इंटरनल एनर्जी आहे ती कशी राहते, कॉन्स्टंट. आता सिस्टीम आयसोलेट केलेली आहे, आयसोलेट केली आहे म्हणजे तिथून आपल्याला मध्ये जी काही हीट एनर्जी असेल ती बाहेर पण पडणार नाही आणि बाहेरची हीट एनर्जी मध्ये पण येणार नाही. आयसोलेटचा अर्थ कळतोय. आयसोलेट म्हणजे मध्ये जे काय आपण एखादं वर्क करतोय किंवा एखादी केमिकल रिॲक्शन करतोय तिथे जी काही चेंज होणार आहे वर्कचा असेल किंवा हीट एनर्जीचा तो सिस्टीमच्या त्या आयसोलेशनच्या बाहेर येणार नाही. म्हणजे समजा हे आयसोलेशन केलंय आणि हे आयसोलेशनमध्ये आपण केमिकल रिॲक्शन करतोय आणि ही केमिकल रिॲक्शन समजा एक्झोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक आहे म्हणजे हीट काय होणार आहे, इव्हॉल्व होती. पण ही मधला पार्ट कोण आहे, सिस्टीम आहे, आणि बाहेरचा काय, सराउंडिंग आहे. आता ही तर जर हीट इव्हॉल्व झाली तर ती बाहेर येणार आहे का, सिस्टीमच्या नाही. पण आपण काय केलं, आयसोलेशन. आयसोलेशनमध्ये काय असतं, मधली हीट बाहेर येत नाही, बाहेरची हीट मध्ये जात नाही. बरोबर आहे का. मग जर हीट इव्हॉल्व झाली तर एनर्जी सिस्टीमची वाढणार आहे किंवा सिस्टीमची एनर्जी बाहेर ट्रान्सफर होते का, नाही. आणि सिस्टीमची एनर्जी जर बाहेर ट्रान्सफर झाली नाही तर तिथं काही चेंज होणार आहे का, नाही. म्हणजेच काय, द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. लास्ट, द एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. म्हणजे एनर्जी आपण
तयार करू शकत नाही आणि संपवू पण शकत नाही. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर. म्हणजे ती एनर्जी जी आहे, आपण म्हणलं ना, एनर्जी क्रिएट पण करता येणार आणि डेस्ट्रॉय पण करता येणार, आणि ती एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. समजतंय? एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड, म्हणजे एनर्जी क्रिएट पण करता येत नाही आणि क्रिएट पण करता येणार नाही आणि डिस्ट्रॉय पण होणार नाही. बट इट कॅन बी कन्वर्टेड इन टू वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म. आणि ती एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. आणि ऑल अबाउट स्टेटमेंट्स आर इक्विव्हॅलंट, आणि सगळ्या स्टेटमेंटचा अर्थ काय एकच आहे. आणि तो अर्थ म्हणजे काय, लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ही टोटल सिस्टीमची किंवा टोटल एनर्जी कशी असणार आहे, कॉन्स्टंट. ओके, समजलंय?